हाय नमस्कार गुड मॉर्निंग शो सकाळ. आज जायचं आपल्याला कराडला. कराड इथून 105 किलोमीटर आहे आणि तिथून पुढे आपल्याला 32 किलोमीटरचा प्रवास करायचा आहे. कोरल्यासारखं केलंय ना कोरल्यासारखं. तो काय म्हणे इकडे ये किती दगड बघ कसा किती मऊ दिसतोय. मग म्हणलं पहिला का मार्बल सारखा दिसतोय, म्हणलं झाडाव चढवत त्याला पण. मार्बल आहे एकदम मार्बल. मंदिरला म्हणलं या निसर्गाच्या ठिकाणी माग असताना तो व्हिडिओ काढ म्हणून. मग मी बी असं 2 मोठं करत मंदिरच दर्शन वगैरे घेतलं आणि सुटलो पुढच्या रस्त्यात. कराडमध्ये नुकतंच आगमन झालं आणि हा बघू शकता तुम्ही प्रीती संगम घाट. कृष्णा कोयना या 2 नद्यांचा आताच संगम झालेला आहे. त्यापासून पुढे गेल्यावर लागते म्हणजे शिवाजी महाराजांची मूर्ती. थोड्याच अंतरावर आहे पंचायत समिती कराड, तिथं यांची ऑडिट व्हायची. आय लव कराडला लव यू टू म्हणत आम्ही निघालो पुढं. पुढे तर काही पुलाचं बांधकाम चालू, पुणे बँगलोर हायवेचं बांधकाम चालू आहे. 1 वर्षापूर्वी स्टार्ट झालं. शिवथावा चौकातून आम्हाला इथून पुढं 32 किलोमीटरचा प्रवास करायचा. प्रवास सोपा नाही बाबा, ह्यो काय लालपरीच्या मागे जायचं म्हणजे. आमच्या लोकेशन पॉईंटला आलो. मी सरच्या केबिनमध्ये मोबाईल अडवला नसल्यामुळे मी तिथं व्हिडिओ काढू शकलो नाही. नारळाच्या झाडाखाली सरचं ऑफिस होत. तिथलं काम झाल्यानंतर आम्ही गुरुवारी यांची भेट घेण्यास. सरांसाठी काय घेऊन जायचं म्हणून 5 कॅडबरी नेल्या आणि त्यातले 3 आम्हीच खाऊन आलो. त्यापैकी स्नॅपचॅटचा आदर करत फोटो काढला आणि निघालो पुढच्या दिशेने. आमचं पुढचं लोकेशन होतं मसूर सह्याद्री कारखाना. मसूर रोडला असणारं कराडचं टॉप कॉलेज SGM. कारखान्यापाशी जरा मावशीत थांबून हे होतं मावशीचं पोपट. यांची भेट घेऊन निघालो आम्ही मसूरच्या दिशेने. हा आहे सह्याद्री कारखाना. खूप मोठा कारखाना आहे. इथं जनावरांची बी संख्या खूप आहे. इथील सर्व जनावरांचं वॅक्सिनेशन आम्हीच करतो. मसूरमधील जगदम हॉटेल, इथं आपण पार्ट टाइम जॉब केलेला आहे. मसूरचं लोकेशन, इथून आपल्याला थेट जायचं आहे. मारुतीपैकी एक मसूरचा मारुती म्हणजे हित मंदिर आहे त्यात. मी जिथे राहत होतो आणि जिथे शिकत होतो त्या दवाखान्याला जाताना एक स्मशानभूमी लागते. सर्वात डेंजर, 1 दिवसाआड इथं मैत असते. हे होतं आमचं वड्याकाठी वसलेलं 5 स्टार ट्रेनिंग सेंटर. विषय कसा एकदम टॉपचा होता. आपल्या जुन्या ठिकाणी आलं की असं एकदम ताट मान होती. कशी अशी ही होती हॉस्पिटलची लॅब. इथं मी झोपायचो आणि ऑलरेडी इथे एक डॉक्टर झोपलेला आहे. शेरखाने थोडे बेच के सोय झाला. हॉस्पिटल वाढत असल्यामुळे अजून एक सोबतीला स्मशानभूमी होती जी फक्त 50 मीटर अंतरावर होती. थंडी वाजली की जायची. हेच ते हॉटेल जिथं मी पार्ट टाइम वेटरचा जॉब करत होतो ना. आहे मालक जो घोडे विकून झोपलेला आहे. हे आहे काउंटर आणि हे आहे आचारी. असा आहे काय व्ह्यू. आणि हे आहे तो डॉग ज्याची मी ट्रीटमेंट केलेली ती.
ओळखतोय, प्राणी म्हणून ओळखतोय. सगळ्यात वफादार प्राणी म्हणजे हा, माणसापेक्षा जास्त. शेवटी मसूरला टाटा बाय बाय करत आम्ही निघालो शेवटी होमटाऊनला, आपल्या आटपाडीला. शामगाव घाटाचा एक शूट घेऊया आणि व्हिडिओला समाप्त करूया. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय, टेक केअर.